ठीक आहे, आता आपण डिस्टन्स प्रोटेक्शन कसं काम करतं ते बघून घेऊ थोडक्यात. ठीक आहे, कुठे वापरतो डिस्टन्स प्रोटेक्शन आपण आपल्या सिस्टीम मध्ये? लाईनला, ट्रान्समिशन लाईनला आपण डिस्टन्स प्रोटेक्शन नॉर्मली आपल्याला आपण वापरतो. ठीक आहे, ते कसं काम करतं ते आपण बघू. ठीक आहे, हे एक टिपिकल सिस्टीम आहे. समजा सोर्स, लाईन, रिमोट एंड आणि लोड. ठीक आहे, त्याला आपण सोर्स म्हणू. 220 केव्हीचा सोर्स आहे असं गृहीत धरू थोड्या वेळासाठी. ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि लोड. सिस्टीम समजली सगळ्यांना? कोणाला तरी नॉईज येतोय मागचा? सिस्टीम समजली सगळ्यांना? हा सर, पिक्चर वर तर ठीक आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं, रिलेच्या भाषेत मला सिस्टीम बोलायची आहे. समजा तर आपण सोर्सला कसं डिफाईन करतो, मला रिलेच्या भाषेमध्ये सिस्टीम बोलायची. आपल्या कुठली जी सिस्टीम आहे, सोर्स असो, लाईन असो, ट्रान्सफॉर्मर असो, लोड असो, जर आपल्याला टेक्निकल रिलेच्या भाषेत जर बोलायचं आहे तर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो कशा भाषेमध्ये? असं. काय हे काय? रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स. हा, म्हणजे आपले जेवढे काही पॅरामीटर आहे आपल्या ट्रान्समिशन सिस्टीम मधले, जनरेटर, ट्रान्समिशन लाईन, ट्रान्सफॉर्मर, लोड, ह्याला जर आपल्याला गणिती भाषेत कॅल्क्युलेशन करायचे असतील किंवा रिलेच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर त्याला आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागतं रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स मध्ये. म्हणून आर आहे रेजिस्टन्स, आर एल आहे इंडक्टन्स, आणि दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला आपण म्हणतो इम्पिडन्स, जो की आपण झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स या माध्यमातून आपण लिहितो. बरोबर आहे. मग आता सोर्सला जसं आपण झेड मध्ये कन्वर्ट करू शकतो तसंच ट्रान्समिशन लाईनला पण आपण झेड मध्ये करू शकतो, तसंच आपण लोडला पण झेड मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे रिलेच्या भाषेत आपण आपले जे काही एलिमेंट्स आहेत ते इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन इम्पिडन्स मध्ये आपण आरामात कन्वर्ट करू शकतो. समजलं हे? हा सर, समजलं? हो सर. समजा आपला जो सोर्स इम्पिडन्स आहे तो समजा 3 ओम आहे, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स आहे तो समजा 20 ओम आहे, आणि लोडचा इम्पिडन्स ह्याच्यापेक्षा जास्त असेल का कमी असेल? आता हे नेहमीसाठी लक्षात ठेवा, जसं आपण जनरेटरकडे जातो तर सगळ्यात कमी इम्पिडन्स जनरेटरकडे पुढे सरकला, थोडा इम्पिडन्स वाढला, आणि लोडकडे आलो की सगळ्यात जास्त इम्पिडन्स. ठीक आहे, हे 200 इथं चुकून झालं. इथं काहीतरी लिहिण्यात चूक झाली. ठीक आहे. कॅल्क्युलेशन सोपे करण्याच्या दृष्टीने मी ते केलं होतं, लिहिण्यामध्ये चूक झाली होती मला. ठीक आहे, हे मी कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने 2 करतो, हे 20 करतो आणि 200 करतो, म्हणजे लक्षात येईल व्यवस्थित. 10 टाइम्स मध्ये जातोय तो पुढे पुढे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जातं. म्हणजे जनरेटरचा इम्पिडन्स सगळ्यात कमी, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स त्याच्यापेक्षा थोडा जास्त, आणि लोडचा त्यापेक्षा लोडचा जास्त. इम्पिडन्स सगळ्यात जास्त. ठीक आहे, हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता आपण रिले काम कसं करतो ते बघू या अंडरस्टँडिंग वर. हे समजलं सगळ्यांना? हो हो. केस नंबर 1 केस घेऊ आपण याच इम्पिडन्स वरती. ही पहिली केस आहे नॉर्मल सिच्युएशन. नॉर्मल आहे. नॉर्मल केस मध्ये करंट किती जाईल ते सांगा मला. आता लोड करंट किती जाईल? सिंपल ओम्स लॉ आपल्याला वापरायचा आहे. काय सांगतो ओम्स लॉ? आता बघा, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं जे इक्विव्हॅलंट सर्किट मी इथे काढतो. सोर्सचा रेजिस्टन्स, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स, रेजिस्टन्स म्हणजे इम्पिडन्स, आणि लोडचा इम्पिडन्स. ज्या व्हॅल्यू आपण सांगितल्या त्याच व्हॅल्यू तर घेतल्या आणि सगळ्यांना एकत्र कनेक्ट केलं. हे आपलं सर्किट झालं. बरोबर आहे. आता सांगा करंट किती जाईल? व्होल्टेज किती येतं? आता व्होल्टेज किती आहे? 220 केव्ही. रेजिस्टन्स किती झाला? 2022 आणि 222. रेजिस्टन्स किती झाला?
हे पण थोडंसं मी कॅल्क्युलेशन जरा ह्याला 18 करतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल जरा. कॅल्क्युलेशन आपलं सोपं जातं. ठीक आहे. रेजिस्टन्स किती झाला? टोटल 220. रेजिस्टन्स झाला 220 ओम. ठीक आहे. ओम्स लॉ नुसार आपला करंट झाला V/Z इज इक्वल टू 220 केव्ही व्होल्टेज आणि त्याचा इम्पिडन्स 220 म्हणजे 1000 एम्पियर करंट. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? समजलंय का? हो सर. ठीक आहे. आता केस नंबर 2 की फॉल्ट जो आहे तो लोडच्या अलीकडे म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी झाला. इथं फॉल्ट झाला. तर आता सिस्टीम मध्ये या सर्किट मध्ये काय बदल होईल? हे निघून जाईल का? कारण लोड मधनं करंट जाईल का? लोड मधनं करंट जाईल का? सोर्सच कटला ना तर लोड मधला करंट कसा जाईल? नाही, सोर्स कुठे कटला? सोर्स आहे ना. सोर्स चालू आहे. सोर्स आहे ना. सोर्स कुठे गेला? सोर्स चालू आहे. इथं फॉल्ट झाला. इथं फॉल्ट झाला म्हटल्यानंतर फॉल्ट करंट कुठे जाईल? फॉल्ट लूप मध्ये. म्हणजे करंट जो आहे तो सोर्स मधनं जाईल असा या फॉल्ट मध्ये इकडे असा. अर्थ फॉल्ट असेल तर अर्थ मधनं जाईल. बरोबर आहे. आणि परत सोर्स कडे जाईल. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की लोड मधनं करंट जाईल का? हा जो लोड आहे हा पोर्शन मधनं करंट जाईल का? नाही जाणार. नाही जाणार. म्हणजे हा पोर्शन आउट झाला. बरोबर आहे. म्हणजे मी जे आधी सर्किट काढलं होतं त्याच्यामधनं 200 ओहमचा रेजिस्टन्स आउट झाला. हा जो 200 ओहमचा रेजिस्टन्स आहे तो आउट झाला समजा. हा 20 च्या 18 पकडा, याला कॅल्क्युलेशन साठी सोपं जाईल आपल्याला. म्हणजे 18 ओहमचा रेजिस्टन्स झाला, शिल्लक राहिला. बरोबर आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स मी काढून टाकतो आणि याला इथं शॉर्ट करून टाकतो. मग आता करंट किती झाला परत कॅल्क्युलेट करू आपण. टोटल रेजिस्टन्स झाला किती झाला? 18 प्लस 2 20 पकडू. 10,000 एम्पियर. हा म्हणजे करंट किती झाला? 10,000 एम्पियर. समजलं सगळ्यांना? समजतंय? हो हो. म्हणजे केस नंबर 1 नॉर्मल कंडिशन, लोड इम्पिडन्स पिक्चर मध्ये होता म्हणून लोड करंट कमी होता. आता केस नंबर 2 फॉल्ट झाला, लोड इम्पिडन्स कट झाला म्हणून करंट वाढला 10,000 एम्पियर. आता मी दुसरी केस सांगतो. केस नंबर 3. केस नंबर 3 मी एक फॉल्ट क्रिएट करतो लाईनच्या मध्यभागी. मग आता लाईनचा इम्पिडन्स किती होईल? मग आता कोणकोणते इम्पिडन्स कट होऊन जातील? करंट कसं जाईल परत? आता करंट जाईल असा. बरोबर आहे. इथून अर्थ होईल तो आणि सोर्स कडे जाईल. बरोबर. मग कुठला इम्पिडन्स कट होईल? हा इम्पिडन्स कट होईल का? आणि हा इम्पिडन्स कट होईल का? करंट जाईल का याच्यातून? नाही, कट होईल. करंट जाणार नाही. म्हणजे काय झालं? हा इम्पिडन्स आउट झाला. मग आता जर आपण कॅल्क्युलेशन केले तर 2 ओहम प्लस आता हा इम्पिडन्स किती झाला? हा इम्पिडन्स किती झाला? आधी किती होता? आधी किती होता टोटल? फॉल्ट कुठे झाला? फॉल्ट कुठे झाला? सेंटर मध्ये झाला, म्हणजे 20 ओमच्या तिथे झाला. मिडल लाईनच्या मिडल झाला. टोटल रेजिस्टन्स किती होता? 20 ओम होता तर 10 ओम झाला. आता किती होईल तो? व्हेरी गुड. 10 ओम. मी आता 20 ओमचा झाला 10 ओम. बरोबर आहे. मग टोटल रेजिस्टन्स किती झाला आता आपला? 12 ओम. हे शॉर्ट झालं 12 ओम. टोटल रेजिस्टन्स झाला 12 ओम. म्हणजे करंट किती झाला? जे काही व्होल्टेज डिवायडेड बाय कमी झालेला इम्पिडन्स म्हणजे 18,333 एम्पियर. बरोबर. हो. आता चौथी केस घेऊ. फॉल्ट जो आहे तो लाईनच्या 1/4 ला झाला. मग आता कुठले इम्पिडन्स जातील सगळे? तुम्ही सांगणं अपेक्षित आहे की हा एवढा पोर्शनचा जो इम्पिडन्स आहे तो गायब. कारण फॉल्ट करंट कुठून जाणार आहे? इथून जाणार आहे. बरोबर. सोर्स कडे. म्हणजे हा इम्पिडन्स आउट. आता टोटल लाईनचा इम्पिडन्स किती राहणार आहे? आधी 20 ओम होता. फॉल्ट कुठे झाला? 1/4 ऑफ लाईन. 5 ओम. म्हणजे इम्पिडन्स किती झाला? 5 ओम. बरोबर आहे. म्हणजे सर्किट चेंज झालं माझं. 2 ओम मात्र तसंच राहणार कारण तो सोर्स आहे.
बरोबर आहे. येस. टोटल इम्पिडन्स झाला 5+7. मग आता टोटल इम्पिडन्स 5+7 करंट मी परत कॅल्क्युलेट केला, किती झाला 220 डिवाइडेड बाय 7 31,428 एम्पियर. बरोबर आहे. आता हे तिन्ही करंट जर आपण पहिली केस तर नॉर्मल, त्यामुळे मी ती घेतली नाही. की फॉल्टच्या तिन्ही केस घेतल्या की 100% लाईन लेंथ असताना जेव्हा फॉल्ट झाला तेव्हा इम्पिडन्स होता 22, फॉल्ट करंट होता 10,000. दुसऱ्या वेळेस 50% इम्पिडन्स होता, फॉल्ट करंट होता 18,330. आणि तिसऱ्या वेळेस 25% इम्पिडन्स होता, फॉल्ट करंट होता. म्हणजे याचा अर्थ काय होत आहे की फॉल्ट करंट कसा वाढतोय, तुमचा इम्पिडन्स जसं कमी जास्त झाला तसं आपला फॉल्ट करंट हा कमी जास्त होतोय. बरोबर आहे. म्हणजे फॉल्ट करंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन इम्पिडन्स. एक तर तुमच्याकडे करंट आहे तर तुम्हाला इम्पिडन्स माहित होईल, जर इम्पिडन्स आहे तर करंट माहित होईल. बरोबर बरोबर. फॉल्ट लोकेशन एलोवेशन झालं, लोकेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन इम्पिडन्स. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं, समजा इम्पिडन्स जर दिला की 20 ओहम मला आधीचा माहिती आणि मी 10 ओहम सांगितलं, तुम्ही काय म्हणणार आहे, अर्धी ट्रान्समिशन लाईन म्हणणार तुम्ही. 5 ओहम म्हटलं तर चक्क ट्रान्समिशन लाईन म्हणणार. हो. म्हणजे मी जर तुम्हाला टोटल इम्पिडन्सची व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असली आणि नंतर इम्पिडन्सची व्हॅल्यू सांगितली तर तुम्हाला लाईनच्या कुठल्या पॉईंटला फॉल्ट आहे म्हणजे लोकेशन तुम्ही काढू शकता. काढू शकतात का नाही काढू शकत. खूप काढता येईल. म्हणजे हेच प्रिन्सिपल आपण इम्पिडन्स रिले जो आहे, जो की डिस्टन्स रिले नावाने ओळखला जातो, हे प्रिन्सिपल आपल्या डिस्टन्स रिले मध्ये वापरलेलं आहे. कसं वापरलं ते बघू आपण. तर त्याला ही लाईन सिटीचे कनेक्शन, समजा हे सबस्टेशन ए आहे आणि सबस्टेशन बी आहे, ह्याला आपण सिटी लावलंय, सिटी आणि पीटी लावलंय. ठीक आहे. आणि मधला पोर्शन लाईन, सिटीचे कनेक्शन दिले आणि हे डिस्टन्स रिले ऑफ सबस्टेशन ए आणि डिस्टन्स रिले ऑफ सबस्टेशन बी. ठीक आहे. हा रिले काय मोजणार, व्होल्टेज आणि करंट. हा रिले काय मोजणार, व्होल्टेज आणि करंट. ठीक आहे. आता इथं फॉल्ट झालं समजा, तर फॉल्ट झाल्यानंतर हा रिले काय मोजणार, फॉल्ट झाल्यानंतर काय मोजणार, सिटी मधनं करंट जाईल, पीटी मधनं व्होल्टेज मिळेल. बरोबर. म्हणजे करंट मोजेल, व्होल्टेज मोजेल. तसंच इकडचा डीबी रिले काय मोजेल, करंट मोजेल, व्होल्टेज मोजेल. बरोबर आहे. आणि काय करेल, तो कॅल्क्युलेशन करेल. कॅल्क्युलेशन त्याकडे व्होल्टेज करंट आहे, म्हणजे आधी आपण जे कॅल्क्युलेशन बघितलं त्यात आपण काय काढला, करंट काढला. आता करंट अवेलेबल, मग काय काढतो, इम्पिडन्स काढतोय. बरोबर. येस. म्हणजे करंट समजा 10,000 रिलेने मोजला आणि व्होल्टेज 220 केव्ही आहे, तर इम्पिडन्स झेड ने मोजलं 22 ओहम, तसंच झेड बी ने मोजला 22 ओहम. मग आता रिलेला काय काय अवेलेबल झाले, ते रिलेला क्वांटिटी कोणती अवेलेबल झाली कॅल्क्युलेशन करून. रिलेकडे अवेलेबल क्वांटिटी होत्या व्होल्टेज आणि करंट, त्याचा त्याने वापर केला, आपल्या कॅल्क्युलेशन केले आणि काय काढलं, काय काढलं, इम्पिडन्स. बरोबर आहे. रिलेने कॅल्क्युलेट केला इम्पिडन्स. बरोबर आहे. आता या इम्पिडन्स काय करायचं ते आपण बघू. ठीक आहे. मग आता तो इम्पिडन्स वापरतो कसा, तर ते बेस्ड ऑन रिले ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. त्याला आपण काय केलं की एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती रिएक्टन्स म्हणजे एक्स आणि आर प्लॉट केला आणि तुमच्या ट्रान्समिशन लाईनचा एक आपण फिक्स इम्पिडन्स कॅल्क्युलेट केला. म्हणजे जो तुम्हाला 20 ओहम मी सांगितला होता, बरोबर आहे, सुरुवातीला जो 20 ओहम सांगितला त्याची मी अशा प्रकारे डायग्राम काढली आणि त्या रिलेला मी सांगून टाकले की बाबा मी जे ट्रान्समिशन लाईन साठी तुला वापरतो आहे त्याचा इम्पिडन्स 20 ओहम आहे आणि त्याचा ग्राफ असा होतो, हे मी रिलेला सांगून टाकले. ठीक आहे. हे सांगितल्यानंतर काय केलं, मी अशी एक बाउंड्री मारून टाकली आणि रिलेला सांगितलं की या बाउंड्री ही तुझी बाउंड्री 20 ओहमची तुझी बाउंड्री आहे. ठीक आहे. आता सिस्टीम मध्ये फॉल्ट झाला, ह्याला या पॉइंटला आपण म्हणतो सेट इम्पिडन्स ऑफ द रिले. आता काय झालं की फॉल्ट झाल्यानंतर काय झालं, तुम्ही बघितलं की जो 20 ओहम आहे त्याचा कमी झाला इम्पिडन्स. 20 ओहमचा किती झाला होता, 10 झाला होता बघा. 20 पहिला आपण केस मध्ये बघितलं की 20 ओहमचा इम्पिडन्स 10 झाला, म्हणजे इम्पिडन्स कमी झाला. म्हणजे सेट इम्पिडन्स पेक्षा तुमचा फॉल्ट इम्पिडन्स जो आहे तो कमी आहे. मग जर सेट इम्पिडन्स पेक्षा फॉल्ट इम्पिडन्स कमी असेल तर रिलेने काय करायचं, ट्रिप करायचं. हा इम्पिडन्स कॅल्क्युलेट कसा करणार, सिटी मधनं मिळालेला करंट, पीटी मधनं मिळालेला व्होल्टेज, त्याच्यानुसार इम्पिडन्स कॅल्क्युलेट केला
इम्पिडन्स ऑलरेडी रिलेला सेट करून ठेवलेला आहे, जो की समजा 20 ओहम आहे, आणि रिलेने कॅल्क्युलेट केला करंट आणि व्होल्टेजने, तो जर 20 ओहम पेक्षा कमी असेल तर रिले काय करेल, ट्रिप म्हणेल. मग तो 20 ओहम पेक्षा किती कमी असू द्या, तो एवढा असेल तरी चालेल, तो एवढा असेल तरी चालेल, तो एवढा असेल तरी चालेल, रिले मात्र आरामात ट्रिप करेल. परंतु तो जर ह्या लाईनच्या पुढे गेला, तो जर एवढा असेल तर रिले ट्रिप होणार नाही, कारण सेट इम्पिडन्स पेक्षा तुमचा इम्पिडन्स हा जास्त आहे. म्हणून रिलेला आपण सांगून ठेवलं की तुला जे सेट केलेला इम्पिडन्स आहे त्यापेक्षा तू जो कॅल्क्युलेट केलेला इम्पिडन्स आहे ऍक्च्युअल सिस्टीम मध्ये जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा, तो जर कमी असेल तर तू ट्रिप कर, तो जर जास्त असेल तर तू ट्रिप करू नको. मग आता आपण बघितलं की बाबा जर लोड इम्पिडन्स आपण याच्यामध्ये ऍड केला तर इम्पिडन्स खूप वाढणार आहे, मग त्या केसमध्ये रिले ट्रिप करण्याचं काही कारणच नाही. जर लोड कमी करून टाकलं म्हणजे लोड 0 केलं म्हणजे काय झालं, फॉल्ट करंट आला, फॉल्ट करंट आला म्हणजे इम्पिडन्स कमी झाला म्हणजे रिले ट्रिप करणार. समजलं प्रिन्सिपल रिलेचं? हो सर. असे झोन्स ऑफ प्रोटेक्शन ह्या रिलेमध्ये असतात. अशी सिस्टीम आहे, समजा आपलं सबस्टेशन ए बी घेतो मी, इथं आपल्याला हे दोन रिले लावले. आता त्याचे झोन्स ऑफ प्रोटेक्शन जो आहे तो समजा झोन 1 जो आहे तो नॉर्मली आपण 80% ऑफ लाईन लेंथ ठेवतो. झोन 2 जो आहे तो आपण नॉर्मली 100% ऑफ लाईन लेंथ प्लस 20% ऑफ पुढची लाईन असे ठेवतो. आणि झोन 3 जो आहे तो 100% ऑफ लाईन लेंथ प्लस 100% ऑफ ॲडजसेंट लाईन लेंथ. साधारणतः अशा टाईपची सेटिंग आपण करतो. सेम टाईपची सेटिंग रिले बी साठी पण त्याच पद्धतीने आपण रिलेला सेट करतो. आणि ट्रिपिंग लॉजिक कसं असतं, तर झोन 1 मध्ये जर समजा फॉल्ट झाला, म्हणजे थोडक्यात जर ह्या पॉइंटला फॉल्ट झाला आणि हा रिलेच्या झोन 1 मध्ये आहे तर रिले कुठलाही विचार न करता इमिजिएट ट्रिप देतो. जर झोन 2 मध्ये फॉल्ट झाला तर मात्र रिले टायमर वापरतो. टायमरच्या माध्यमातून समजा जर साधारणतः आपण त्याला 300 मिली सेकंदाचा टाइम देतो, तो थांबतो आणि मग ट्रिप एक्सटेंड करतो. तसं झोन 3 मध्ये जर फॉल्ट झाला तर तो 600 मिली सेकंद थांबतो किंवा 900 मिली सेकंद थांबतो आणि मग ट्रिप कमांड देतो. हे सगळं जर ओके असेल आणि याच्यापैकी कुठलाही एक गेट जर आपल्याला मिळालं तर मात्र त्या केसमध्ये रिले जो आहे तो ट्रिप कमांड इश्यू करतो आणि ब्रेकरला ट्रिपिंग देतो. ठीक आहे. आता हे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर एबीबीचे डिस्टन्स रिले आपल्या सिस्टीममध्ये जास्त आपण वापरतो. तर त्याचं एक गाईड आम्ही इथं तयार केलं होतं. तर त्याच्यातले नॉर्मली डिस्टन्स रिले जेव्हा ट्रिप होतो तर तुम्हाला वरिष्ठांना एक तर तिथं फॉल्टचा करंट सांगावा लागतो, त्याच्यानंतर त्याचा डिस्टन्स सांगावं लागतं जेणेकरून लाईन्सच्या लोकांना पेट्रोलिंगला जाता येईल. तर त्याचं एक छोटंसं एक रेडी रेकनर तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळे हे शेअर करतो मी, म्हणजे तुम्हाला ते ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये काम करायला सोपं जाईल. की अशा टाईपचं ते त्याचं मिमिक असतं. आणि ह्या अशा की आहेत बघा, की आय म्हणजे कशासाठी वापरतात, ओ म्हणजे कशासाठी वापरतात. आपल्या कामाचं जे आहे ते मेनू आहे, किंवा आपण जेव्हा मेनूला प्रेस करतो तेव्हा मग हे लेफ्ट राईट आणि रिसेट आणि या एरो कीच्या माध्यमातून आपल्याला फॉल्ट बघता येतो. आता आपण एक फॉल्ट कसा बघायचा ते बघू. समजा की आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मेन मेनू मध्ये जायचं आणि डाऊनचं बटन दाबायचं. डाऊनचं बटन म्हणजे हा एरो तुम्ही दाबला की त्याच्यानंतर मग तुम्हाला असं डाऊन 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 तुम्ही खाली होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल, मेजरमेंट, इव्हेंट दिसतात. मग तुम्हाला समजा फॉल्ट कुठला तो बघायचा तर त्या केसमध्ये तुम्ही डिस्टर्बन्स रेकॉर्डला यायचं आणि मग हा राईट एरोचं बटन इथं प्रेस करायचं. हा एरो आहे ना त्याला तुम्ही प्रेस केले काय होणार की ही जी विंडो आहे तुमची, ही विंडो इथं ओपन होईल. खालच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ओपन झालं दिसेल बघा, हे ऑन डिस्प्ले डिस्टर्बन्स रेकॉर्ड लिस्ट. मग ते जेव्हा तुम्ही ह्याला क्लिक केलं म्हणजे राईटचं बटन दाबलं तेव्हा हे सगळे रेकॉर्ड तुम्हाला असे दिसणार याच्यामध्ये. म्हणजे मग तुम्हाला आता वरिष्ठांना नॉर्मली जो पहिला रेकॉर्ड आहे तो लेटेस्ट असतो, मग वरिष्ठांना तुम्हाला जो रेकॉर्ड पहिला आहे तो सांगता येतो. मग तो सांगण्यासाठी परत राईटचं बटन दाबायचं. जेव्हा तुम्ही राईटचं बटन दाबला की हा रेकॉर्ड जो आहे तो पूर्णपणे ओपन होईल आणि त्याच्यामधले व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये मग तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन, इंडिकेशन्स, इव्हेंट रेकॉर्डिंग, ट्रिप व्हॅल्यूज अशा टाईपचे वेगवेगळे विंडोज आहेत. आता तुम्ही जर समजा जनरल इन्फॉर्मेशन बघायची तर इथं आल्यानंतर जर तुम्ही परत राईटचा एरो दाबला तर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन मिळणार आहे की बाबा कोणत्या वेळेला ही लाईन ट्रिप झालेली. की बघा इथं दिसतं की 23/12/2013 17 वाजून 53 मिनिटं आणि 2 सेकंदांनी ही लाईन ट्रिप झाली. कशावरती? आर फेज वरती. हे बघा इथं लाईन ए दिलेलं आहे, बरोबर आहे. तर आणि फॉल्ट किती वेळ रेकॉर्ड केला, 6 हे जाऊ द्या, पण आपल्या कामाचं एवढंच आहे की बाबा तुमचा ट्रिपिंग टाइम तुम्हाला नोट करायचा आणि कोणता फेज आहे तो नोट करायचा. आता तुम्ही जसं जसं खाली जाणार तसं तसं तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू देणार. आता ट्रिप व्हॅल्यू जर बघायचं तर परत खाली यायचं आणि राईट क्लिकचं बटन दाबलं की तो तुम्हाला ट्रिप व्हॅल्यू देणार. तर ट्रिप व्हॅल्यू मध्ये बघा
की प्री फॉल्ट मॅग्निट्यूड किती आहे आणि फॉल्ट मॅग्निट्यूड किती आहे. म्हणजे आर फेज लाईन एबीसी इथं एबीसी म्हणजे आर फेज. तर आर फेजवरती सुरुवातीला करंट 138 अँपिअर होता आणि जेव्हा फॉल्ट झाला तेव्हा तो करंट झाला 1034. म्हणजे 138 अँपिअरचा जो करंट तुमचा सुरुवातीचा होता तो तुमचा झाला 1034. एवढा करंट आपला वाढला. हे आपण वरिष्ठांना सांगू शकतो. ह्याला जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तो तुम्हाला डिस्टन्स पण देणार. म्हणजे मग लाईनचं डिस्टन्स तुम्ही लाईनच्या लोकांना सांगून त्यांना पेट्रोलिंगसाठी पाठवण्याची व्यवस्था पण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ह्याला जर रिसेट जर करा, समजा इंडिकेशन तुम्हाला रिसेट करायचे तर तुम्ही रिसेट बटनमध्ये जायचं आणि परत ह्याला या राईट ॲरोने क्लिक केलं की खाली रिसेट एलईडी म्हणून तुम्हाला येणार. रिसेट एलईडीला तुम्ही परत राईट क्लिक केलं की सगळे जेवढे तो विचारणार की बाबा तुमचे सगळे एलईडी मी रिसेट करू का. त्याला परत राईट केलं की तुमचे तो यस किंवा नो विचार. तुम्ही यसला परत राईट क्लिक केलं की तुम्हाला सगळे जेवढे एलईडी आले तेवढे ऑटोमॅटिक सगळे रिसेट होईल. ठीक आहे. परत तुम्हाला मागे यायचं. आता इथून तुम्हाला बॅक जायचं तर तुम्ही जोपर्यंत मेन स्क्रीन येते तोपर्यंत हा लेफ्ट ॲरोचा जो बटन आहे तो दाबत 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 राहायचं. म्हणजे तुम्ही मेन स्क्रीनवरती येणार. तर अशा टाईपचं प्रत्येक रिलेचं थोडं वेगळं असतं. तुम्हाला एका रिलेला व्यवस्थित हँडल करता आलं की मग बाकी सगळ्या रिलेला तुम्हाला बऱ्यापैकी हँडल करता येईल. तर या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्ही वरिष्ठांना प्रॅक्टिस करून आणि या रिलेला तुम्ही किती खेळा तो ट्रिप होत नाही. त्याच्यामुळे काही एवढं काळजी करायचं कारण नाही. त्याच्या ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्या रेकॉर्ड डेटामध्ये जाऊ शकतात आणि रेकॉर्ड बघू शकतात. म्हणजे प्रॅक्टिस करून तुम्ही वरिष्ठांना योग्य ती माहिती जर दिली तर आपला फॉल्टचा टाइम रिड्यूस होतो आणि त्याच्याप्रमाणे रिस्टोरेशन व्यवस्थित होतं. प्लस तुमची स्वतःची एक इमेज ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रूम करता येते. तर अशा पद्धतीचे रीडिंग आपल्याला करता येतं.